टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात साजरं होणारं सनातनी तथा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तथा मंगलमय शुभपर्व म्हणजे विठ्ठल रखुमाई माऊलीची आषाढी एकादशी। त्याच अनुषंगाने प्रतिपंढरी म्हणून समजले जाणारे शहाड स्थित सेंच्युरियन तसेच बिर्ला समूहाचे सुप्रसिद्ध विठ्ठल रखुमाई मंदिर ठाणे जिल्ह्यातील विठू रखुमाई भक्तांचे आवडते श्रद्धास्थान। त्याच अनुषंगाने आषाढी एकादशी निमित्त सन 2016 पासून सेंच्युरियन कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट, बिर्ला कॉलेज तसेच बिर्ला स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दिगंबर या सेंच्युरी ग्रुप तर्फे आषाढी एकादशी निमित्त कल्याण ते शहद अशी ज्ञानदिंडी काढण्यात येते। त्याच अनुषंगाने बिर्ला समूहाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सदर ज्ञानदिंडीला शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवित सदर ज्ञानदिंडीच्या औपचारिक उद्घाटनाअंतर्गत सदर भव्य दिव्य अशी ज्ञानदिंडी मार्गस्थ करण्यात आली। बिर्ला समूहाच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्य अशा ज्ञानदिंडीला महाविद्यालय प्रबंधक समितीचे अध्यक्ष ओपी चितलांगे, महाविद्यालय शिक्षण निर्देशक डॉक्टर नरेश चंद्र, सेंच्युरियन युनिटचे प्रमुख डॉक्टर दिग्विजय पांडे, प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कुमार आईलानी, बालाजी किणीकर, सुलभाताई गायकवाड, नरेंद्र पवार, प्रमोद हिंदूराव, जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे अशा व इतर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावत सदर ज्ञानदिंडी अंतर्गत आपला सक्रिय सहभाग नोंदवला। सेंच्युरियन कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट, बिर्ला कॉलेज तसेच बिर्ला स्कूल आदींच्या संयुक्तिक विद्यमाने आयोजित सदर ज्ञानदिंडी अंतर्गत कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयापासून सुरू झालेल्या सदर ज्ञानदिंडीला बिर्ला महाविद्यालयापासून सुरुवात करण्यात आली। दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाईच्या सजवलेला अप्रतिम रथ अग्रस्थानी होता। तसेच पालखी, ढोल ताशा, लेझिम पथक, योग पथक, विद्यार्थी, वारकरी, प्राध्यापक, शिक्षक, हजारो भक्तांचे भजनी मंडळ, कीर्तन अशा ताफ्यांमध्ये ही ज्ञानदिंडी शहाड येथील बिर्ला मंदिर आवारामध्ये नेण्यात आली। तसेच सदर दिंडीचे पूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करीत दिंडीला मार्गस्थ करण्यात आले। सदर दिंडी अंतर्गत विशेष उपस्थिती लावणाऱ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सेंच्युरियन कंपनीचे उपाध्यक्ष ओपी चितलांगे यांच्या शुभ हस्ते शाल तसेच विठ्ठल रखुमाईची मूर्ती अर्पण करीत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच सदर ज्ञानदिंडी अंतर्गत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे विशेष आभार देखील प्रकट करण्यात। तसेच प्रामुख्याने गत अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरी म्हणून समजले जाणारे बिर्ला समूहाच्या माध्यमातून शहाड स्थित विठ्ठल रखुमाई बिर्ला मंदिरात कंपनीचे उपाध्यक्ष ओपी चितलांगे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल तथा उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या माध्यमातून विठ्ठल रखुमाईची विधिवत महापूजा संपन्न झाली। तसेच आषाढी एकादशी निमित्त जमलेल्या हजारो विठू भक्तांनी विठुरायाचे विधिवत दर्शन घेत भजन तसेच कीर्तनाचा अनभ्य लाभ घेतला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक, सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आज आपण या ठिकाणी बिर्ला कॅम्पसमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे, आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभिव्यक्ती बघितली, आनंदही घेतला। इथे भरपूर भाविक ही येत आहे। आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आला होता। खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहे। एक भक्तीचं जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंददायी होता। एक जे अध्यात्माची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला। परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। मला वाटते की पूर्वजांची पुण्याई ही खरी गोष्ट आहे। मागची जशी माझी सर्व्हिस लागलेली आहे त्या मागच्या 3 वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यात मी होते आणि मला प्रत्येक वारीचा अनुभव तिथे आलेला आहे। म्हणजे परम साक्षात विठ्ठलाच्या मंदिरात मी महापूजा बघणे हे माझं सौभाग्य होतं। आज 4थं वर्ष आहे माझं सर्व्हिसचं आणि आज मी उल्हासनगरची कमिशनर म्हणून इथे विठोबाचा महापूजा केली आणि मला खरंच मला असं खूप भाग्यवान असं वाटत आहे। खूप प्रसन्नमय वातावरण आहे आणि शिवाय माझी आई, माझे बाबा एक वारकरी कुटुंबातून येतात, तर त्या कुटुंबाची जी प्रथा आहे ती कुठेतरी माझ्या हातून जपली जाते असंच मला वाटतंय। त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि
अतिशय असं प्रसन्न असं सगळं मला वाटतं खूप असं प्रफुल्लित असं हे मंदिर आहे आणि तिथे देव पूजला जातो त्याची खूप मला वाटतं खूप छान वाटत आहे. सॉरी साकडं काय माझ्या हातून चांगली सेवा घडो सगळं काम घडो. उल्हासनगरमध्ये मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे सगळं देव सांगतो तसं आपल्याला करावं लागतं आणि त्या पद्धतीनंच ते काम हो. जसं जनसेवा हीच ईश्वर सेवा असते त्यामुळे त्या पद्धतीनं आता तेवढंच मी म्हणते की सगळ्यांना व्यवस्थित असू दे. भाविकांना काय संदेश देणार? भाविकांना हाच आहे की पुढे आपण जी पंढरपूरमध्ये मी जी भक्तिमय सगळं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून हे तर एक खरं आहे की आपण ते पुढे वारसा घेऊन चाललेलो आहे पण तो तितकाच साजेचा असावा तो तितकाच म्हणजे आपल्या परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा उगाचच हुल्लडबाजी नसावी. तर एक भक्ती मुवमेंट जी झाली होती म्हणजे भक्ती जी आपली सुरुवात झाली होती ती सगळ्यात समावेशक अशी होती म्हणजे लास्ट शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे. देव सर्वांसाठीच आहे तिथे मतभेद नको तिथे कास्ट बेस जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीचं नको अशा पद्धतीचं एक सूचना मला वाटते आठवण करून द्यावीशी वाटते. थँक्यू.